आज आपण बघतोय मऊसूत इडली रेसिपी। सोडा इनो काहीही न वापरता मस्त अशी मऊ जाळीदार इडली तयार होते। इडली जास्त प्रमाणात बनवायची असेल पण आपल्याकडे इडलीचं मोठं भांड नसेल तरी पटपट इडल्या कशा बनवायच्या, पीठ असं छान जाळीदार फुलण्यासाठी डाळ तांदळाचं परफेक्ट प्रमाण बघणार आहोत। 50 जणांसाठी 200 इडलीचं प्रमाण आहे। त्यासाठी इथे मी 3 किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे आणि 3 किलो तांदळासाठी 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो उडदाची डाळ घेतली आहे। ह्यासोबतच इडली पांढरी शुभ्र व हलकी होण्यासाठी अजून एक साहित्य वापरलं आहे, ते आपल्याला नंतर लागणार आहे। रेशनच्या तांदळामध्ये भरपूर पाणी घालून 5 मिनिटं मी हे असंच ठेवून देणार आहे, कारण रेशनच्या तांदळांना बरीच पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे तांदूळ 3-4 पाण्यात धुवावेच लागतात। उडदाची डाळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली। आता ह्यात भरपूर पाणी घालून बाजूला ठेवून देते। तांदळात पाणी घालून 5 मिनिटं झाली। आता तांदूळ व्यवस्थित चोळून धुवून घेते। ह्या पद्धतीने तांदळातील आधीचं पाणी बदलून आणखी 3 ते 4 पाण्यात मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। आता त्यात दुसरं भरपूर पाणी घालून 4 ते 5 तास डाळ तांदूळ भिजायला ठेवते। ह्या इडल्या मला सकाळी 8:30 वाजता द्यायच्या होत्या। आता सध्या भरपूर गरमी असल्याने मी हे आदल्या दिवशी दुपारी 12 वाजता डाळ तांदूळ भिजत घातले। 5 तासानंतर बघूया, तांदूळ डाळ दोन्हीही व्यवस्थित भिजलेत। आता पुन्हा हे धुवायची गरज नाही, कारण आपण भिजत घालतानाच व्यवस्थित धुतलेले। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात भिजलेली उडदाची डाळ घालून वाटून घेते। थोडंसं फिरवलं की मग तांदूळ घालून वाटते। वाटताना पाणी लागलं तर डाळ भिजवलेलं पाणीच घ्या, म्हणजे पीठ छान फुलून येतं। तांदळातील पाणी शक्यतो घेऊ नका। थोडंफार पाणी घालून हे असं छान बारीक वाटून घेतलं आहे। मी हलकंसं रवाळ ठेवलं आहे, म्हणजे खूप जास्त जाडसर नाही, अगदी 0 नंबरचा बारीक रवा असतो त्याप्रमाणे। हे जास्त जाडसर ठेवलं तर इडली कडक होऊ शकते। डाळ तांदूळ भिजल्यानंतर इथे मी 150 ग्रॅम पोहे 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून आता भरपूर पाणी घालून भिजायला ठेवते। शेवटी मग तांदळासोबत हे पोहेसुद्धा वाटून घेऊया। नेहमी आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत। थोडीशी डाळ थोडेसे तांदूळ असं मिक्स करून हे वाटून घेतलं आहे। वाटताना खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर हे पातळ होईल। शेवटी राहिलेल्या तांदळात पोहे मिक्स करून हे सुद्धा बारीक वाटून घेतलं। डाळ तांदूळ पोहे सर्व मिळून 4 किलो झालेले, तर एवढं मिक्सरला वाटायला मला जवळपास 1 तास लागला। मिक्सर गरम होतो त्यामुळे थोडंसं थांबून हे सगळं वाटून घेतलं आहे। आपण घेतलेल्या साहित्यात 10 किलोच्या वर हे इडलीचं पीठ तयार झालं आहे। जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरला वाटायला बराच वेळ लागतो, त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी इडली डोसा बॅटर तयार करायचं मशीन असतं त्यात हे करून आणलं तर अजूनच छान। चवीनुसार मीठ मी आत्ताच रात्री घालून ठेवते, त्याचं कारण मी पुढे सांगतेच। ह्या चमच्याने 5 चमचे मीठ घातले। वरून थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आधी लाकडी चमच्याने 2-3 मिनटं आणि त्यानंतर हाताने 2-3 मिनटं, असं 5 ते 6 मिनटं मी हे पीठ छान फेटून घेतलं आहे। असं फेटून घेतल्याने इडली मस्त फुलते। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आता ह्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी हे पीठ असंच ठेवून देते। दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बघूया, तर आपलं पीठ एकदम मस्त फर्मेंट होऊन भरपूर वर आलं आहे। पिठाला छान जाळी पडली आहे। बरोबर 10 तासात पीठ छान फर्मेंट झालं आहे। वातावरणात किती गरमी किंवा थंडी आहे त्यानुसार पीठ फर्मेंट व्हायला कमी अधिक वेळ लागू शकतो। पीठ इतकं हलकं झालं आहे की यात सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाही। मीठ तर आपण आधीच घातलं आहे, त्यामुळे आता खूप जास्त मिक्स न करता हलक्या हाताने सर्व फक्त एकजीव करून घेते, कारण जास्त मिक्स झालं तर त्यातील जाळी मोडू शकते। हे असं तयार झालेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 4 दिवस तरी छान राहतं। हवं तेव्हा इडली डोसे बनवून खाऊ शकता। फक्त बनवायच्या तासभर आधी फ्रीजमधून बाहेर काढा। आता ह्यातील थोडंसं बॅटर मी ह्या भांड्यात काढून घेते। लगेचच इडली बनवायला घेऊयात। तर माझ्याकडे खूप मोठं भांडं नाही आहे, एवढ्या इडल्या एका भांड्यात बनवायला भरपूर वेळ लागेल, त्यामुळे गॅसवर दोन्ही साईडला 2 भांडी ठेवलेत। त्यात पाणी व थोडीशी चिंच घालून पाणी उकळून घेते। त्यानंतर इडली पात्रांना ब्रशने थोडं तेल लावून घेतलं आहे। ह्यात आपल्याला वरून पाणी घालायची गरज पडली नाही। पीठ आपलं खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ नाही आहे, अगदी परफेक्ट झालं आहे।
वाफवल्यानंतर इडल्या भरपूर फुलतात, त्यामुळे साच्यात एकदम जास्त पीठ न घालता थोडंसं कमी घालायचं. पाण्याला अशी उकळी आल्यानंतर ह्यावर हे ठेवून घेते. हे ठेवताना खालच्या इडलीवर वरच्या इडलीचे होल आले पाहिजेत, ह्या पद्धतीने ठेवायचं. जर इडलीवर इडली आली तर खालच्या इडलीवर वाफेचं पाणी पडतं, त्यामुळे इडली ओलसर होते. ह्या पद्धतीने ठेवलं तर इडली व्यवस्थित वाफली जाते. आता झाकण देऊन मीडियम टू हाय फ्लेमवर 10 ते 11 मिनटं इडल्या वाफवून घेते. दुसऱ्या साच्यात पीठ भरून ते सुद्धा ह्याच पद्धतीने वाफवून घेते. पाण्याला उकळी आल्यानंतरच इडली ठेवायची, म्हणजे 10 ते 11 मिनटात व्यवस्थित शिजतात. दोन्ही साईडला 2 भांडी ठेवली, त्यामुळे एका वेळेस आपल्या 32 इडल्या तयार होतात. वर थोडंफार वजन ठेवायचं, म्हणजे कुठूनही वाफ जाणार नाही. 11 मिनटात गॅस बंद केला. अर्ध्या मिनटानंतर झाकण काढून बघूया. तर हे बघा, इडल्या एकदम छान वाफल्या गेल्या आहेत. बोट लावून बघायचं, हाताला काही चिकटलं नाही, म्हणजे व्यवस्थित शिजल्या. जर अर्धा 1 मिनटं वाफ जाऊ दिली, लगेचच इडल्या काढून घेते. जास्त इडल्या बनवायच्या आहेत, त्यामुळे गरम असतानाच मी काढून घेतल्या. पण पीठ एवढं छान झालं आहे की गरम असतानासुद्धा इडली व्यवस्थित निघते. इडल्या काढून झाल्या की 5-10 मिनटं टोपलीत किंवा जाळीदार भांड्यात काढून ठेवायच्या. जास्त इडली बनवताना महत्त्वाचं बघा, आधीच्या इडल्या काढून झाल्यानंतर साचा चमच्याने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा ब्रशने तेल लावून पीठ घालून इडली वाफवायला ठेवायची, म्हणजे पुढच्या इडल्यासुद्धा अलगद निघतात. अशाच पद्धतीने सर्व इडल्या मी बनवून घेतल्या. आपण घेतलेल्या साहित्यात मध्यम साईजच्या 230 इडल्या तयार झाल्या. तुमच्या इडलीचा साचा किती मोठा किंवा छोटा आहे, त्यानुसार इडल्या कमी जास्त होऊ शकतात. पिठात मीठ रात्रीच घालून ठेवायचं कारण म्हणजे आता खूप जास्त गरमी असल्याने पीठ एकदा का फर्मेंट झालं की ते आंबटसर व्हायला सुरुवात होते. तर पीठ आंबट होऊ नये म्हणून आपण ह्यात आधीच मीठ घातलं, कारण मीठ घातल्याने पीठ फर्मेंट होतं, पण आंबट व्हायची प्रोसेस लवकर होत नाही. त्याचबरोबर मीठ आधी घातल्याने आपल्याला नंतर फार मिक्स करावं लागत नाही, त्यामुळे पिठावरची जाळी व्यवस्थित टिकून राहते. थोड्या वेळात म्हणजे 5-10 मिनटं वाफ जाऊ दिली. त्यानंतर मी इडली जशा होतील तशा डब्यात भरून ठेवल्या, म्हणजे छान मऊ राहतात. प्रमाणापेक्षा जास्त वेळ इडली वाफवली तर इडली कडक होऊ शकते, किंवा कमी गॅसवर वाफवली तरीसुद्धा इडली नीट शिजत नाही. त्यामुळे व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स वापरून इडली बनवा, नक्कीच छान बनतील. इडलीसोबतच 50 जणांना पुरेल एवढं टेस्टी सांबारसुद्धा बनवलं आहे. त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटद्वारे तसं कळवा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. लहान मोठे ज्येष्ठ मंडळी कोणीही अगदी सहज खाऊ शकतात, इतकी मऊ इडली बनली आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.